Hello, all of you. Welcome to our new video. Today, we have to learn the use of have to in interrogative sentence. मग आज आपण बघणार आहोत have to चा वापर interrogative sentence मध्ये कसा करायचा. बा ज्यावेळेस वाक्य आपलं प्रश्नार्थी असतं आणि अशा प्रश्नाचे उत्तर ज्यावेळेस आपल्याला येस अथवा नो असं द्यायचं असतं त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये have to चा वापर कसा करायचा ते आपण उदाहरणाच्या साहाय्याने इथे बघूया. बा वाक्य आहे तुला पाणी प्यायचं आहे का. वाक्य कसं आहे डू यू हॅव टू ड्रिंक वॉटर मीन्स तुला पाणी प्यायचं आहे का. मग याचं उत्तर कसं ना यस आय हॅव टू ड्रिंक वॉटर. तुला पुस्तक वाचायचं आहे का. डू यू हॅव टू रीड अ बुक. यस आय हॅव टू रीड अ बुक. तुला वाक्य लिहायचं आहे का. Do you have to write a sentence? Yes, I have to write a sentence. तुला मला बघायचं आहे का. Do you have to see me? Yes, I have to see you. तुला चित्रपट बघायचा आहे का. Do you have to watch a movie? Yes, I have to watch a movie. तुला गाणं ऐकायचं आहे का. Do you have to listen a song? Yes, I have to listen a song. तुला कथा ऐकायची आहे का. Do you have to hear a story? Yes, I have to hear a story. तुला पुस्तक खरेदी करायचं आहे का. Do you have to buy a book? Yes, I have to buy a book. तुला घर विकायचं आहे का. Do you have to sell a house? Yes, I have to sell a house. तुला पेन घ्यायचं आहे का. Do you have to take a pen? Yes, I have to take a pen. Thank you so much. मग या पद्धतीने आपण रोज जर अशा वाक्यांची प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपण इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. जर आपल्याला प्रॅक्टिस करायचं असेल तर आपण कॉमेंटमध्ये अशा प्रकारचे एक दोन असे वाक्य लिहित चला ज्याच्यामुळे काय होईल आपली प्रॅक्टिसही होईल आणि आम्हालाही आपण व्हिडिओ बघितल्याचं समाधान मिळेल.